आता माझ्यावर कृपा करा. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थ जाने न पाए. ऐसी दया जीवन निरर्थ जाने न पाए. यह मन न जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए. संसार में ही आसक्त रहकर दिन रात अपने मतलब की कहकर, सुख के लिए लाखों दुख सहकर, ये दिल अभी तक यूं ही बिताए. ऐसा जगा दो फिर सो न जाऊं, अपने को निष्काम प्रेमी बनाऊं. मैं आपको चाहूं और पाऊं, संसार का भय रह कुछ न जाए. हे नाथ मुझे निरभिमानी बना दो, दारिद्र हर लो दानी बना दो. आनंदमय विज्ञानी बना दो, मैं हूँ तुम्हारी आशा लगाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. देवतेनं कपिलांच्याकडे प्रार्थना केली. आईचं फार अनन्य साधारण असं स्थान आहे महाराज. भगवंताचं आपल्या आईवर मातेवर अत्यंत प्रेम आहे. बाकी सगळे नाते एकीकडे आहेत आणि आईचं नातं एकीकडे आहे. असं वर्णन येतं शास्त्रामध्ये. उपाध्याया दशाचार्य आचार्याणाम शतम पिता सहस्रंतु पितॄन् माता गौरवेणातिरिच्यते. आपले उपाध्याय असतात त्यांच्यापेक्षा 10 पट आचार्य श्रेष्ठ असतात. आचार्यांपेक्षा 100 पट पिता श्रेष्ठ असतो आणि पित्यापेक्षा 1000 पटीनं आई श्रेष्ठ असते. नान्नोदक समंदानम न तिथिर्द्वादशी समा, न गायत्र्या परो मंत्रो न मातु परं दैवतम. अन्नासारखं जलासारखं श्रेष्ठ दान नाही, द्वादशी सारखी श्रेष्ठ तिथी नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही आणि आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही. आपण पूजेला बसतो ना, गुरुजी आपल्याला सांगतात नमस्कार करा. पहिला नमस्कार कोणाला आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आईला एवढं श्रेष्ठ स्थान का दिलं? गर्भधारण पोषाधी तत्व माता घरी असी, मातृतोन्योनो देवोस्ती तस्मात पूजा सदा सतई. लहान बाळाला आपल्या पोटामध्ये 9 मासपर्यंत धारण करत असते मा. आईचं नातं निराळ आहे. आदि शंकराचार्य महाराजांनी म्हटलंय बघा,
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः परन्तेषां मध्ये विरलतरलो हन्तवसुतः मदीयो यन्त्यागस्समुचितमिदन्नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता कधी जन्माला येणार नाही. कितीही कोर्टानं दोषी ठरवलं तरी आई नावाचं एक कोर्ट असं असतं की तिथे आपल्या मुलाचे सगळे गुन्हे माफ असतात. शास्त्रामध्ये संन्यास घेत असताना सगळी नाती तोडायला सांगितली आहेत. विरजाहून करावा लागतो आत्मपिंड, सगळ्या नात्यांना तिलांजली द्यावी लागते, पण फक्त एक नातं कायम राहतं, आईचं नातं. मग संन्याशाला बाकी कुणाशी संबंध ठेवता येत नाही, पण आई असेल आणि तिला सांभाळणारं कोणी नसेल ना तर संन्याशी आपल्या कुठेच आपल्या आईला सांभाळू शकतो, आपल्या आईची सेवा करू शकतो. संन्याशाला कुणालाही नमस्कार करायचा नाही असा नियम आहे. सगळ्यांनी नमस्कार संन्याशाला करायचा, पण संन्याशाला फक्त आईला नमस्कार करण्याची परवानगी आहे, बाकी नाही. म्हणून हरिशंकराचार्य महाराजांनी आर्यांबेचं जेव्हा निधन झालं ना तेव्हा तिच्या अंतिम संस्कारासाठी आले, तिला वचन दिलं होतं म्हणून सगळ्या जगाशी विरोध पत्करला, कारण संन्यासाला अग्नीला स्पर्श करता येत नाही, पण आईसाठी म्हणून स्वतः आदिशंकराचार्य महाराजांनी आपल्या मातेचा अंतिम संस्कार स्वतः केला. नास्ति गंगा समम तीर्थम नास्ति विष्णु सम प्रभु नास्ति शंभु सम पूज्यो नास्ति मातृ समो गुरु. पराशराने मातृस्तोत्र गायलेले, त्याच्यामध्ये आईचं फार वर्णन केलेलं आहे महाराज. कपिल महामुनी आपल्या आईला अत्यंत प्रेमाने उपदेश करतात. इति सुमातुर्निरवद्यमीप्सितं निशम्य पुंसाम् अपवर्गवर्धनं धियाभिनन्द्यात्मतां सतां गतिर्भवाशैषत्स्मितशोभिताननः. मंद हास्य शोभणाऱ्या मुखानं भगवान कपिल आईला उपदेश करतात. योगाध्यात्मिक पुंसां मतो निश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च. भगवान बोलू लागले, मा माझ्या मताप्रमाणे सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचं प्रमुख साधन आहे, असं माझं मत आहे. कपिल महामुनी सांख्य तत्वज्ञानाचे प्रदर्शक आहेत, परंतु कपिलांचं हे जे श्रीमद भागवतोक्त सांख्य आहे ना ते आपल्याला जरा जवळच आहे. जी दर्शनं शब्द दर्शनं त्याच्यामध्ये काही दर्शनं ही नास्तिक आहेत, काही आस्तिक आहेत, काही दर्शनं सेश्वर आहेत, काही दर्शन निरीश्वर आहेत. कणादांचं जे त्या ठिकाणी जे सांख्यशास्त्र म्हणून सगळीकडे प्रचलित आहे ते निरीश्वर सांख्य आहे, पण भागवतातलं जे सांख्य कपिलाने सांगितले ते सेश्वर सांख्य आहे. योग मार्ग हा मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणासाठीच निर्माण झालाय असं माझं मत आहे. आणि या योगामध्ये महत्वाची भूमिका असते मनाची. चेतक खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतं गणेश जक्तं बंधाय कर्तं वा पुंसी मुक्तये. मन हेच मनुष्याच्या बंधाला किंवा मुक्तीला कारण आहे. हे मन जर विषयांच्या मध्ये आसक्त झालं गुणेषु सक्तम तर ते बंधाला कारण आहे, आणि ते विषयांच्या पासून जर मुक्त झालं तर ते परमेश्वर प्राप्तीला कारण आहे. योग वसिष्ठ महारामायणाचा उपदेश करत असताना मग वसिष्ठाने रामप्रभूंना हेच सांगितलंय, रामा मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तं
मुक्ते निर्विषयं मनः. कबीर महाराजांच्याकडे एकदा एक साधक आला. कबीर महाराज तेव्हा बागेत काम करत होते. त्या साधकाने म्हटलं, कबीरजी मेरे मन में संदेह है, परमार्थ किसे कहते हैं मुझे बताइए. कबीर महाराज काही बोलले नाही. त्याने काय केलं, इकडचं एक रोप लावलेलं उखडलं, इकडे लावलं. बराच वेळ थांबला. त्यानं पुन्हा विचारलं, महाराज कहिये ना परमार्थ किसे कहते हैं. कबीराने म्हटलं, वेड्या तुला मी मगाशीच सांगितलं पण तुला कळलं नाही. मी काय केलं, इकडचं रोप उखडलं आणि इकडे लावलं. अरे इधर से उखाड़ना और इधर लगाना इसी को परमार्थ कहते हैं. प्रपंचामध्ये आसक्त झालेलं जे मन आहे ते इकडचं काढायचं आणि परमेश्वराकडे लावायचं, बस हाच परमार्थ आहे, दुसरा परमार्थ नाही. महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे. आईनं म्हटलं, गणू मला काशी यात्रेला जायचंय, नेशील? हो नेईन ना. मुहूर्त पाहिला. आई आपल्याला उद्या जायचंय बरं. सकाळी स्नान घालून अंगणात बसवलं, एक पोतं टाकून. आई आता संकल्प करायचा आहे. तिला म्हटलं, आता अधिक महिना चालू आहे, काही अपोपदान वगैरे असा संकल्प करेन काही. पण महाराजांचं विलक्षण काम. महाराजांनी आईच्या हातात पाणी दे आणि आईला म्हणायला सांगितलं, म्हण आई मी म्हणतो तसं. माझ्या घरातल्या कुठल्याही वस्तूवर आता माझा अधिकार नाही, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा, मी याच्यावर पाणी सोडते. तिने म्हटलं, अरे गणू आपल्याला कायम काशीला नाही राहायचं, आपल्याला परत यायचंय. महाराजांनी म्हटलं, आई तुला खरी यात्रा करायची आहे का? मी सांगतो तसं कर. मागे आसक्ती कुठली असता कामा नये. लोकांना सांगितलं, आमच्या घरातल्या कुठल्याही वस्तूवर आता आमचा अधिकार नाही, ज्याला जे पाहिजे ते न्या. महाराज 10 मिनिटात लोकांनी सगळं घर साफ केलं. आई आता चल यात्रेला. तिने म्हटलं, गणू तुझं फार विलक्षणच आहे बाबा. अगं आई यात्रेला आल्या तुला पाहिजे ते पुन्हा आणून देईन मी, पण तू हे ठेवून जर तू यात्रेला आले, आसक्ती जर मागे राहिली, यात्रा होणार नाही. आम्ही वारीला जातो ना ज्ञानोबरायांच्या बरोबर, तेव्हा बरेच लोक वारीमध्ये असतात. पण आजकाल काय करतात माहिती का, दर तासाला आपलं इकडचं घरचं अपडेट घेत राहतात. कोण आलं, कोण गेलं, काय झालं, दुकानात कोण आलं. शरीर वारीमध्ये आणि मन गुणेषु सक्तं बंधाय मुक्तये चात्मनो मतम. एकच मन आहे परस्पर विरोधी कार्य करणार. आपण गावाला जातो ना, दाराला कुलूप घालतो, चावी फिरवली की कुलूप लागतं, पुन्हा आल्यावर चावी फिरवल्यावर कुलूप उघडतं. असं आहे का? कुलूप लावायला वेगळी चावी, उघडायला वेगळी चावी. एकच चावी आहे, पण फक्त तिची दिशा उलट झाली की परस्पर विरोधी कार्य होतं, कुलूप लागणं आणि उघडणं. तसं एकच मन आहे, एका मनानं परस्पर विरोधी कार्य होतात. आयुर्वेदामध्ये तिळाचं महत्व सांगितलंय. तीळ हा असा पदार्थ आहे, एखाद्याला वजन वाढवायचं असेल तरी तीळ खाल्ल्यानं वजन वाढतं, आणि एखाद्याला वाढलेलं वजन कमी करायचं असेल तरी तीळ खाल्ल्यानं वजन कमी होतं. लगेच तीळ खायला सुरुवात करू नका, त्याला अनुपान सांगितलेलं आहे, ते पाहून मग करावं लागतं. कृशानां ब्रह्मणार्थाय स्थूलानां कर्षणायच. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अवघ्या उपचारा एक मनची दातारा. आई, ज्यावेळी हे मन मी आणि माझं या अभिमानानं उत्पन्न होणाऱ्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होतं, त्यावेळेला ते सुखदुःखापासून वेगळं होऊन सम अवस्थेला प्राप्त होतं. आणि ज्यावेळेला अशा शुद्ध, अशा सम, अशा मनानं भगवंताची प्रार्थना केली, भगवंताची भक्ती जर केली, तर त्या भक्तीनं भगवंताची प्राप्ती होते. अगं योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही.
योग मार्ग फार कठीण आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग सगळ्यांना नाही आचरता येत. सगळे योगाचे अधिकारी नाही आहेत. आजकाल लोक प्राणायामाच्या मागे लागले, प्राणायाम करतात. ठीक आहे, करा, पण प्राणायाम ही योगातली चौथी पायरी आहे. त्याच्या आधी 3 पायऱ्या आहेत, यम, नियम आणि आसन. प्राणायामाचं खरं फल आपल्याला जर हवं असेल तर आधी या 3 पायऱ्या आपण चढल्या पाहिजेत. यम, यम म्हणजे काय? दक्षिण दिशेचा यम नाही. यम सांगितले, ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा, अस्तेय एते यमा. ईश्वर प्रणिधानादी नियम सांगितलेले आहेत. यम, नियम, नंतर आसन सांगितले आहेत, आणि आसनानंतर मग प्राणायाम आहे. ब्रह्मचर्याचं पालन, अहिंसेचं पालन, सत्य भाषण, काही प्रसंग आला तरी सुद्धा खोटं बोलायचं नाही. ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, मी ही ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका का लिहू शकलो याचं कारण आहे, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी सत्य भाषणाचं जे तप आहे ना ते बहुत कल्पपर्यंत केले. जन्म नाही म्हटलं, कल्पपर्यंत म्हटले. अहिंसा, सत्य, अस्तेय, चोरी करायची नाही, ब्रह्मचर्य, अपरिग्रह येते यमा. एवढं सगळं परिपालन केल्यानंतर मग प्राणायामाचा परिणाम होणार आहे. कुठेही खायचं, कसंही राहायचं, काही प्यायचं, काही करायचं, प्राणायाम करायचं, ते अंशिक फल आहे प्राणायामाचं. तसा योग मार्ग फार अवघड आहे, सगळ्यांना नाही जमणार. आणि म्हणून आई सगळ्यांच्यासाठी सोपा मार्ग आहे. भक्तिपंथ बहु सोपा. भक्तीचा मार्ग हा अत्यंत श्रेष्ठ मार्ग आहे. भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही आहे. मनशुद्धो भक्ती रेवांतरंग साधनम इत्याह. मनशुद्धीसाठी भक्ती हेच अंतरंग साधन आहे असं भगवान सांगतात. श्रीधराचार्यांनी टीका लिहिला होता भागवतावरची सर्वश्रेष्ठ टीका म्हणजे श्रीधरी टीका आहे. श्रीधराचार्यांनी इथं उल्लेख केलाय की मनशुद्धो भक्ती ही एव अंतरंग साधनम. भक्ती हेच अंतरंग साधन आहे मनाच्या शुद्धीसाठी. कलो भक्ती कलो भक्ती कलो तू कलो भक्तीर गरी असी. देवर्षी नारदाने सुद्धा भक्तिसूत्रामध्ये म्हटलंय, 7 वस्तूंनी परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच तद विस्मरणे परिणाम व्याकुलते येते. म्हणून आई भक्तीचा मार्ग अवलंबावा. पण ही भक्ती कशी करावी, भक्ती कशी करावी हे कळण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय भक्ती कशी करावी हे कळत नाही. प्रसंगमजरं पाशं आत्मन कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारमपावृतं. आई संग कुणाचाच करू नये, आणि संग करायचाच असेल तर तो फक्त संतांचाच करावा, बाकी कोणाचा संग करू नये. साधूची संगती तरुणोपाय. संग सर्वात्मना हेयः सचेत त्यक्तुं न शक्यते स सद्भिः कर्तव्यो सतां संगो हि भेषजम्. संतांचा संग हे औषध आहे भवरोगावरचं. रामप्रभूंनी शबरीला नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यामध्ये पहिली भक्ती हीच सांगितली आहे, सतां संगते रेवात्र साधनं प्रथमं स्मृतं. मा पहिली भक्ती शबरी, पहिली भक्ती आहे संतांची संगती.
आई, इतरांची संगती जर केली ते अधपतनाला कारण ठरते, पण ती जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते ना संगती, तेव्हा ती महापुरुषांची संगती मोक्षाचं उघडलेलं द्वार समजावं. योग वासिष्ठ महारामायणामध्ये महर्षी वसिष्ठांनी रामप्रभूंना उपदेश करताना म्हटलंय, रामा, मोक्षद्वारामध्ये 4 द्वारपाल आहेत. मोक्षद्वारे द्वारपालाः 4 परिकीर्तिताः. शमो विचार संतोष, 4 साधु संगम. शम विचार संतोष आणि 4थं द्वार म्हणजे साधू संग, संत संग. म्हणून ज्याला आपलं जीवन घडवायचंय त्यानं सत्संगतीमध्ये राहावं. सदा संगती सज्जनांची धरावी. मग आता संतांची संगती करायची. मग संत कसे आहेत, कसे ओळखावेत संत? आजकाल तर भोंदू बाबांचा खूप बोलबाला झालाय. कुणावर विश्वास ठेवावा? संत कोणाला म्हणावं? जटा वाढवल्या, भस्माचे पट्टे ओढले, माळा अंगावर घातल्या म्हणजे संत होतात का? भगभग घातलं म्हणजे संत होतात का? मुक्ताई ना ताटीचे अभंग गात असताना एका अभंगामध्ये म्हटलंय, वरी भगवा झाला नामे परी अंतरी वश केला कामे. काय उपयोग त्या भगवेपणाचा? भगवे तरी श्वान, अरे कुत्र सुद्धा भगव्या रंगाचं असतं, त्याला संत म्हणावं काय? संतांची लक्षणं सांगितली आहेत. हे बघा, संतांचे ते आप्त नव्हती संत, संतांचे नातेवाईक संत नसतात. संतांच्या घरातले म्हणून संत असतील असं नाही. संतत्व हे लक्षण फार विलक्षण आहे. आई, ऐका, संत कोणाला म्हणावं? ते दीक्षावाह कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवशान्ताः साधवः साधुभूषणा. आई, माझ्या संतांचं पहिलं लक्षण आहे, संत तितिक्षावान असतात. तितिक्षा म्हणजे काय? आदिशंकराचार्य महाराजांनी व्याख्या केली आहे, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सगळ्या दुःखांना सहन करायचं, प्रतिकार करायचा नाही, चिंता करायची नाही, विलाप करायचा नाही आणि कोणाजवळ बोलायचं पण नाही. मला इतका त्रास आहे वगैरे काही नाही, याला तितिक्षा म्हणतात. बायका घरामध्ये खूप काही करतात, इतकं करतात, पण मैत्रिणीजवळ जर बोलायला गेलं ना तर काय सांगू, माझ्या इतकं कुणीच करत नाही घरात, किती ताप आहे मला घरामध्ये वगैरे वगैरे. नागपूरच्या सोडून आमच्या तिकडच्यांचं सांगतो. तितिक्षेमध्ये बसत नाही, तक्रार सुद्धा करायची नाही. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर भावे. जसा प्रसंग असेल तसं त्या ठिकाणी आपण अनुकूल करावं, राहावं. तितिक्षा काय असते? शांतीप्रभू एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग मला आठवतो. नाथ महाराजांना राग यावा म्हणून एका मुसलमानाला पैसे दिले आणि सांगितलं, पान खाऊन थुंक. किती वेळा थुंकावं या यवनानं? नाथ महाराज गोदावरीचं स्नान करून येतात, तो थुंकतो, पुन्हा स्नान करून येतात, थुंकतो, पुन्हा स्नान करून येतात. 108 वेळेला झालं. पहिल्या वेळेला नाथांच्या मनाची जी अवस्था आहे ती 100व्या वेळेला आहे. शांती ढळली नाही. त्या मुसलमानानं विचार केला, अरे कैसा नाथ है, किस मिट्टी का बना है, इतनी बार थूकता हूं फिर भी इसे क्रोध नहीं आता. अरे सचमुच महात्मा है, ये अगर बिगड़ गया तो मेरा तो सब कुछ बर्बाद हो जाएगा. म्हणून त्यानं नाथ महाराजांचे पाय धरले. नाथजी, मैंने आपको बहुत सताया, मुझे क्षमा करो. नाथाने त्याला आपल्या छातीशी धरलं. वेड्या, अरे क्षमा कसली मागतोस? अरे तुझ्यामुळं तर मला 108 वेळेला गंगा स्नान घडलं, नाही तर मी गेलो असतो का गंगा स्नानाला? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. याला तितिक्षा म्हणतात. संत करुणावान असतात महाराज.
महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे, महाराज भिक्षा मागायला गेले, त्या बाईला राग येत होता, तिनं तिखटाचे गोळे करून खाऊ घातले. तिला वाटलं दुसऱ्या दिवशी येणार नाही, पण महाराज दुसऱ्या दिवशी गेले आणि त्यानं म्हटलं, माय काय सुंदर लाडू केले होते, अजून असले तर दे. तिनं पाया धरले महाराजांचे, महाराज माझ्याकडून चूक झाली हो. तितिक्षा म्हणतात. संत करुणावान असतात, सुहृद सर्व देही नाम, सगळ्यांचे सुहृद असतात. अजात शत्रव, आई संतांना कोणी शत्रू नसतो. शांता, हा शांत शब्दाचा अर्थ आहे कल्याणाचं माहेरघर. मराठीमध्ये शांत शब्दाचा अर्थ वेगळा आहे. एखादा स्वस्थ बसला आपण म्हणतो शांत बसलात, पण संस्कृतात शांत शब्दाचा अर्थ वेगळा आहे. शम म्हणजे कल्याण, कल्याण करणारे ते. म्हणून आम्ही भगवंताला आळवतो की नाही, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवी आता शांत हो. शांत म्हणजे काय? कल्याण करणारे व्हा, आमच्यावर कृपा करणारे व्हा. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लो कैतंचरंत. सुंदर वर्णन केलंय. आई अशा अनन्य भावानं माझी भक्ती करणाऱ्या संतांच्या संगतीमध्ये जर कोणी गेला तर आई आपोआप त्याच्या कानावर भगवंताचं नाम, भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र आपोआप पडतं. सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषनादा शोपवर्ग वर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. अशा संतांच्या सान्निध्यात गेलं म्हणजे आपोआप अंतरंगामध्ये माझी कथा ऐकून भक्ती उत्पन्न होते, देवाच्याबद्दल आवड निर्माण होते. भक्ती निर्माण झाली की वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी अंतरंगातले कामक्रोधादी विकार हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि त्यानंतर माझी प्राप्ती होते. आईला सत्संगतीचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर देवहूती मातेनं अनेक प्रश्न केलेत. याला कपिल गीता म्हणतात. भगवंताने फार उत्कृष्ट असा उपदेश आईला केलेला आहे. मागच्या माघ महिन्यामध्ये दत्तधाम इथं या कपिल गीतेवरच 7 अध्यायावर 7 दिवस रोज 4 तास कथा झाली. कपिल गीता फार ज्ञानाचा गाभा आहे. अजूनही काही कपिल गीतेमधले भाव आपल्याला पाहायचे आहेत, पण आता आपली वेळ संपलेली आहे. काकांनी घड्याळ दाखवलंय मला, म्हणजे दाखवलं नाही प्रत्यक्ष, पण त्यांच्या हालचालीवरनं मला कळून चुकलंय. आपली वेळ संपली आहे. उद्या आपण आपल्या वेळेला उपस्थित होऊया. उद्या थोडासा कपिल गीतेचा काही सारांश, त्यानंतर त्या ठिकाणी सतीचं चरित्र, ध्रुव बालकाची दिव्य कथा त्या ठिकाणी आपण उद्या पाहणार आहोत. त्याचबरोबर भरतांचं चरित्र, अजामिलाची कथा आणि भक्त प्रल्हादांचं चरित्र अर्थात नरसिंह अवतार. उद्या आपल्याला हे सगळं पाहायचं आहे. उद्या मोठ्या संख्येनं सगळेजण आजच्यासारखंच या. झालेली सेवा माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी, श्री महाराजांच्या चरणी, दत्ताभैयांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जन महानुभाव, ब्रह्मचैतन्य सेवा समितीचे नामधारक, नागपुरातले प्रबुद्ध सगळे मातृपितृ स्वरूप श्रोते, या सर्वांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे तृतीय स्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.